Hello students, today we are learning the paper first of horticulture. In previous lecture, we learned about the definition of horticulture and its branches. So today's topic is that advantages of fruit growing and disadvantages of fruit growing. ज्याप्रमाणे एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात तर त्याचप्रमाणे फ्रूट ग्रोईंगचे सुद्धा फायदे आणि तोटे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जसे फ्रूट ग्रोईंगचे काही फायदे आहेत तर त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तोटे पण आपल्याला पाहायला मिळतात. तर आज विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण त्यांचे ॲडव्हान्टेजेस म्हणजे फ्रूट ग्रोईंगचे फायदे बघूया. फ्रूट फार्मिंग करण्याचे किंवा फ्रूट ग्रोईंग करत असताना आपल्याला त्यांचे काय ॲडव्हान्टेजेस पाहायला मिळतात किंवा त्याचे काय फायदे आपल्याला बघायला मिळतात तर ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. So let's see the advantages of fruit growing. So first advantages of fruit growing is from a unit area of land more income is obtained from fruit crop than any other agronomical crop. म्हणजे एखाद्या युनिट एरिया ऑफ लँडमधून फ्रूट फार्मिंगचं उत्पादन हे ॲग्रोनॉमिकल क्रॉपपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते किंवा फ्रूट फार्मिंगचं उत्पादन हे ॲग्रोनॉमिकल क्रॉपपेक्षा जास्त आपल्याला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जवारचं उत्पादन आपल्याला 4500 kg पर हेक्टर इज ऑप्टेन फ्रॉम 1 हेक्टर एरिया. तर त्याचप्रमाणे व्हीटचं उत्पादन म्हणजे गव्हाचं उत्पादन आपल्याला 3500 kg पर हेक्टर इज ऑप्टेन. बट इन फ्रूट फार्मिंग म्हणजेच बनानामध्ये जर आपण हे उत्पादन पाहिलं तर त्या बनानाचं उत्पादन आपल्याला 7000 kg पर हेक्टर पाहायला मिळतं. तर त्याच हेक्टरमधून किंवा त्याच युनिट एरिया लँडमधून आपल्याला ग्रेपचं उत्पादन 20000 kg पर हेक्टर पाहायला मिळतं. म्हणजे इथे आपल्याला डिफरन्स दिसून येतो की ॲग्रोनॉमिकल क्रॉपमध्ये जर आपण उत्पादन पाहिलं, एका हेक्टरमधून उत्पादन पाहिलं तर गव्हाचं किंवा ज्वारचं उत्पादन साधारणतः 4500 किलोग्रॅम पर हेक्टर किंवा 3500 किलोग्रॅम पर हेक्टर पाहायला मिळतं. पण जर आपण फ्रूट फार्मिंगचं उत्पादन त्याच्यामध्ये पाहिलं म्हणजेच बनानाचं किंवा ग्रेपचं उत्पादन जर आपल्याला पाहिलं त्याच्यामधून तर 7000 kg पर हेक्टर किंवा 20000 kg पर हेक्टर म्हणजेच 20000 kg पर हेक्टर आपल्याला बघायला मिळतं. यातूनच आपल्याला असं दिसून येतं की फ्रूट फार्मिंगचं किंवा फ्रूट ग्रोईंगचं उत्पादन हे ॲग्रोनॉमिकल क्रॉपपेक्षा आपल्याला जास्त मिळते. सो इट इज अ गुड बेनिफिट of the fruit growing, that is more income is obtained from the fruit farming than any other agronomical crop. Then next advantage is agronomical crops are seasonal and therefore cultivators have to engage themselves into other occupation during off season, but fruit farming keeps the cultivator and labor engaged throughout the year. जर आपण ॲग्रोनॉमिकल क्रॉप्समध्ये पाहिलं तर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स आर सीजनल. म्हणजे ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स हे ठराविक सीझनमध्येच घेतले जातात. फॉर एक्झाम्पल रब्बी सीझनमध्ये किंवा विंटर सीझनमध्ये आपल्याला गहू घेता येतो किंवा गहू घेतो आपण, किंवा खरीप सीझनमध्ये आपल्याला बाजरी आपल्याला पाहायला मिळते. बट ड्युरिंग दी ऑफ सीझन म्हणजेच ज्यावेळेस बाजरीचं उत्पादन काढून होतं किंवा गव्हाचं उत्पादन काढून होते किंवा ॲग्रोनॉमिकल क्रॉप्सपासून ज्यावेळेस आपलं उत्पादन पूर्णपणे किंवा त्यांचं हार्वेस्टिंग आपल्याला काढून होतं त्यावेळेस नेक्स्ट पेरणी म्हणजे ज्यावेळेस नेक्स्ट सोईंग होत असतं तर त्यावेळेस ड्युरिंग दी दॅट पिरियड इज ऑफ सीझन. म्हणजे त्यावेळेस कोणतेही पीक आपण त्या शेतीमधून किंवा त्या जमिनीमधून घेत नसतो. तो ॲट दॅट टाईम फार्मर और लेबर म्हणजे फार्मर किंवा लेबर्स हे एंगेज राहत नाहीत. म्हणजे त्यावेळेस त्यांना अदर ऑक्युपेशनमध्ये एंगेज करून घ्यावं लागतं किंवा दुसरा कोणता तरी व्यवसाय त्यांना बघावा लागतो. बट इन फ्रूट फार्मिंग जर फ्रूट फार्मिंगमध्ये आपण पाहिलं तर फ्रूट फार्मिंग कीप्स दी कल्टिवेटर अँड लेबर एंगेज थ्रूआउट दी इयर. फ्रूट फार्मिंग इज नॉट सीझनल. म्हणजे फ्रूट फार्मिंग हे सीझनल नाही. एकदा जर आपण फ्रूट फार्मिंग सुरुवात केली किंवा एकदा जर फळझाडं आपण लावली तर ते साधारणतः 20 वर्षापर्यंत त्यांचं उत्पादन हे चालूच राहतं. त्यामुळे प्रत्येक वर्षी त्यांच्यामध्ये वर्षभरात भरपूर ऑपरेशन त्यांच्यामध्ये आपल्याला इंटरकल्चर ऑपरेशन्स पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये विडिंग असतं, स्प्रेइंग, हार्वेस्टिंग असते किंवा त्यांच्यामध्ये ट्रेडिंग, प्रूनिंग म्हणजे छाटणी वगैरे फळबागांमध्ये करावी लागते.
तर ही जी कामं ती वर्षभर कल्टिवेटर्स किंवा लेबर्सला करावी लागतात. त्यामुळे लेबर्स अँड कल्टिवेटर्स एंगेज थ्रू आउट द इयर, म्हणजे वर्षभरात ते पूर्णपणे एंगेज राहतात. त्यामुळे त्यांना एक सोर्स ऑफ इन्कमसुद्धा मिळतो आणि त्यांचा जो ऑफ सीझनमध्ये दुसऱ्या ऑक्युपेशनमध्ये त्यांना एंगेज करावं लागतं तर ते करावं लागत नाही. ते फ्रूट फार्मिंगमध्ये त्याच आपल्या फ्रूट फार्मिंगमधून त्यांना थ्रूआउट दी इयर एंगेज राहावं लागतं. सो इट इज दी गुड बेनिफिट फ्रॉम दी fruit farming or fruit growing. Then next advantage is, with the increased demand for fruits, the fruit production has also to be increased. Nowadays fruit demand is increased, म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये फ्रूटचं महत्त्व हे जास्त प्रमाणामध्ये मानवामध्ये किंवा माणसांमध्ये पीपल्समध्ये चांगल्या प्रकारे कळालेलं आहे. त्यामुळे फ्रूटची डिमांड ही जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे. तर त्याचबरोबर पीपल्सची डिमांड वाढल्यामुळे किंवा लोकांची डिमांड ही वाढल्यामुळे फ्रूट्स प्रोडक्शनसुद्धा आपल्याला इन्क्रीज केलं पाहिजे. तर हा एक गुड बेनिफिट आहे की जशी डिमांड वाढते त्याचप्रमाणे त्यांचं प्रोडक्शनसुद्धा इन्क्रीज झालं पाहिजे. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज, फ्रूट क्रॉप्स कॅन बी प्रॅक्टिस्ड इन दी प्लेसेस व्हेअर ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स कॅनॉट बी कल्टिवेटेड. फ्रूट क्रॉप्स कॅन बी प्रॅक्टिस्ड वेअर द ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स कॅनॉट बी कल्टिवेटेड, म्हणजे फ्रूट क्रॉप्स हे अशा ठिकाणी सुद्धा आपण कल्टिवेट करू शकतो की जिथे आपण ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स हे कल्टिवेट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अनडुलेटिंग एरिया असेल तर म्हणजे डोंगराळ भाग असेल तर अशा ठिकाणी आपण ॲग्रिकल्चर शेती करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये गहू किंवा बाजरी, ज्वारी अशा प्रकारची पिके आपण त्यांच्यामध्ये घेऊ शकत नाही. पण अशा ठिकाणी आपण फ्रूट क्रॉप्स इझिली कल्टिवेट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट प्लांटिंग ऑफ मँगो अँड कॅश्यूनट डन इझिली. रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये तिथला जो एरिया असेल किंवा लँड असेल ही अनडुलेटिंग आपल्याला पाहायला मिळते, डोंगराळ भागातली पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी सुद्धा मँगोचं किंवा कॅश्यूनटचं उत्पादन आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. सो इट इज अ गुड बेनिफिट, दॅट इज दी ज्या ठिकाणी आपण एखादी लँड ॲग्रोनॉमिकल क्रॉप्सच्या अंडर आणू शकत नाही किंवा ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स त्याच्यामध्ये कल्टिवेट करू शकत नाही तर अशा ठिकाणी आपण फ्रूट फार्मिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. किंवा बऱ्याच ठिकाणी जिथे माळरान जमीन असते की जिथे जास्त हलक्या जमिनी पाहायला आपल्याला मिळतात की त्यातून आपल्याला चांगलं पीक घेता येऊ शकत नाही तर अशा ठिकाणी सुद्धा आपण फ्रूट फार्मिंग चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑनला असेल, बेर असेल, टॅमरिन असेल, म्हणजे चिंच, बेर किंवा आवळ्याची अशा प्रकारची शेतीसुद्धा आपण अशा ठिकाणी अनडुलेटिंग एरियामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. तर हा एक चांगला फ्रूट फार्मिंगचा ॲडव्हान्टेजेस आहे किंवा फ्रूट ग्रोईंगचा एक ॲडव्हान्टेजेस आपल्याला बघायला मिळतो. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज, fruit cultivation gives the scope for several industries like jam, jelly, pickles, which in turn provides work to more people. म्हणजेच बघा, फ्रूट कल्टिवेशन गिव्ह दी स्कोप फॉर सेव्हरल इंडस्ट्रीज. ज्या काही सेव्हरल इंडस्ट्रीज आहेत की ज्यांच्यामध्ये जॅम, जेली, पिकल्स हे बाय प्रोडक्ट्स तयार केले जातात किंवा त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करून हे प्रोडक्ट्स तयार करतात, तर अशा कंपनीजमध्ये लेबर्ससाठी एक चांगली संधी मिळू शकते. त्यांना थ्रूआउट दी वर्क म्हणजे वर्षभरातून त्यांना काम करण्याची एक चांगल्या प्रकारे संधी मिळते आणि त्यांचाही उदरनिर्वाह होण्यासाठी एक चांगल्या प्रकारे संधी त्यांना अवेलेबल होत असते. म्हणजेच काय, तर फ्रूट कल्टिवेशन गिव्ह दी स्कोप फॉर सेव्हरल इंडस्ट्रीज. अशा कंपन्यांना फ्रूट कल्टिवेशन एक वाव देते किंवा एक चांगल्या प्रकारची संधी देते. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हॅव ग्रेट एक्सपोर्ट पोटेन्शियल. फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स नाउअडेज फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सची डिमांड ही चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्या भारतातच नाही तर इतर देशांमध्ये सुद्धा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्सची डिमांड वाढलेली आहे. त्यामुळे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आपल्या आउट ऑफ कंट्री किंवा देशाच्या बाहेरसुद्धा एक्सपोर्ट केले जातात. आणि ड्यू टू दॅट एक्सपोर्ट चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होत असल्यामुळे आपल्याला परकीय चलनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. तर हा एक आपल्या कंट्रीसाठी गुड बेनिफिट आहे फ्रॉम दी फ्रूट फार्मिंग. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज, cultivation of horticulture crops is an art and science, hence it helps in the development of grower. Cultivation of horticulture crops is an art and science. म्हणजे ॲग्रोनॉमिकल क्रॉप्समध्ये जर आपण पाहिलं तर बरेच शेतकरी जुन्या पिढीपासून ही ॲग्रोनॉमिकल शेती हे करत आलेले आहेत. म्हणजे पूर्वीपासूनच एखादा शेतकरी वारंवार गहू किंवा बाजरी, ज्वारी
हेच 2-3 पिकं कंटिन्युअस घेत असतात, कारण त्यांच्या पूर्वजांपासून तेच पीक घेत आलेले आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जास्त बौद्धिक ताण त्यांना देता येत नाही, कारण की जे गहू असेल किंवा बाजरी असेल त्यांचं सोईंग केल्यानंतर त्यांचं हार्वेस्टिंग होईपर्यंत जास्त प्रमाणामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बुद्धीला चालना देणार अशी वर्क्स त्यांना पाहायला मिळत नाही. पण जर आपण फ्रूट फार्मिंगमध्ये बघितलं तर इट इज अन आर्ट अँड सायन्स, बिकॉज फ्रूट फार्मिंगमध्ये ज्यावेळेस आपल्याला फ्रूट फार्मिंग करायचं असते किंवा फ्रूट ग्रोईंगचे आपण प्लांट लावत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या लँडमध्ये आधी लँड व्यवस्थित प्रिपेअर करावी लागते, प्रिपरेशन ऑफ लँड व्यवस्थित करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या लँडमध्ये, अर्धा एकर लँडमध्ये किंवा 1 हेक्टर लँडमध्ये किती झाडं बसतील, तर याचं सुद्धा गणित आपल्याला पाहावं लागतं. तर हे सुद्धा शेतकऱ्याला करावं लागतं. किंवा त्याच्यामध्ये ते त्यांच्यामध्ये प्लांटिंग डिस्टन्स किती ठेवावं, साधारणतः एखाद्या फ्रूट प्लांट्समध्ये 5x5 मीटर डिस्टन्स ठेवावं किंवा 6x6 मीटर डिस्टन्स ठेवावं, तर हे सुद्धा त्यांना ठरवावं लागतं. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी फ्रूट फार्मिंगमध्ये असेक्शुअल प्रोपगेशन मेथड्स वापरल्या जातात, म्हणजे फक्त सेक्शुअली प्रोपगेट प्लांट्स आपण त्यांच्यामध्ये करत नाही, म्हणजे सीडपासून ते प्लांटिंग करत नाही, तर आपण त्याच्यामध्ये असेक्शुअल प्रोपगेशन मेथड्स म्हणजे बडिंग, ग्राफ्टिंग, लेअरिंग अशा प्रकारचे असेक्शुअल प्रोपगेशन मेथड आपण त्यांच्यामध्ये फॉलो करत असतो. त्याच्यामध्ये बडिंग किंवा ग्राफ्टिंग म्हणजेच कलम करावी लागतात आपल्याला त्याच्यामध्ये. तर कलम करत असताना त्यांच्यामध्ये रूट स्टॉक आणि सायन यांचं युनियन होणं फार महत्त्वाचं असतं, आणि हे सहजासहजी एखाद्या फार्मरला किंवा लेबरला पटकन जमत नाही. तर याच्यामध्ये प्रॅक्टिस होणं त्यांच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे, आणि ज्यावेळेस चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस होऊ शकते तर त्याच्यामध्ये ही सहज कला आत्मसात होते की त्यांच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे कलम किंवा बडिंग आणि ग्राफ्टिंग करू शकतात. तर याच्यातून आपल्याला असं पाहायला मिळतं की फ्रूट कल्टिवेशन इट इज अन आर्ट अँड सायन्स, एक चांगल्या प्रकारे बुद्धीला चालना देणारा आणि एक कला आहे की जेणेकरून इट गिव्स दी डेव्हलपमेंट ऑफ ग्रोअर, म्हणजे जो काही फार्मर असेल, कल्टिवेटर असेल, त्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटसुद्धा याच्यातून होते, किंवा त्याचं नॉलेजसुद्धा आपल्याला फ्रूट फार्मिंगमुळे वाढलेलं पाहायला मिळतं. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज इन ॲडिशन टू मेन प्रोड्यूस हॉर्टिकल्चर क्रॉप्स प्रोव्हाइड अदर रॉ मटेरियल फॉर सेव्हरल इंडस्ट्रीज. म्हणजे ॲडिशन टू मेन प्रोड्यूस ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स, म्हणजे हॉर्टिकल्चर क्रॉप्समधून आपल्याला मेन प्रोड्यूससाठी सुद्धा मेन प्रोड्यूस तर मिळतच असतो, म्हणजे एखाद्या फ्रूट फार्मिंगमधून त्यातलं आपल्याला जे प्रोडक्शन असतं फ्रूटचं ते तर मिळतच असतं. त्याचबरोबर आपल्याला अदर जे रॉ मटेरियल आहे तर ते सुद्धा सेव्हरल इंडस्ट्रीसाठी जे लागत असतं रॉ मटेरियल, तर ते सुद्धा आपल्याला फ्रूट फार्मिंगमधून मिळत असतं. सो thus it provides considerable employment to not only in the garden but also industries. म्हणजे फ्रूट फार्मिंग एक चांगल्या प्रकारचं निश्चित असं एम्प्लॉयमेंट देऊ शकतं, फक्त जे ऑर्चर्डमध्येच नाही तर इंडस्ट्रीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करतो. सो दीज आर दी ऑल ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रूट ग्रोईंग. हे जे आपण आतापर्यंत पाहिले तर ते सगळे फ्रूट ग्रोईंगचे ॲडव्हान्टेजेस आहेत. देन नेक्स्ट टॉपिक इज डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रूट ग्रोईंग. आता आपण त्यांचे डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटे पाहूया. जसं की आपण ॲडव्हान्टेज ऑफ फ्रूट ग्रोईंग पाहिले, म्हणजे फ्रूट ग्रोईंगचे फायदे पाहिले, तर त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तोटेसुद्धा किंवा काही त्रुटीसुद्धा आहेत. सो फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस इज the initial investment on establishment of new orchard is very high. इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सुरुवातीचा जो काही खर्च आहे तो प्लांट ते ऑर्चर्ड इस्टॅब्लिश करत असताना, तर तो सुरुवातीचा खर्च हा फार जास्त आहे. कारण सुरुवातीला फ्रूट फार्मिंग करत असताना त्याच्यामध्ये लँड प्रिपरेशन करावी लागतं, त्याच्यानंतर खड्डे घ्यावे लागतात, आफ्टर दॅट त्यांची रोपं आणून प्लांटिंग करणं आणि नंतर मॅन्युअल फर्टिलायझर डोस प्रोव्हाइड करणं, आणि साधारणतः 2 ते 3 वर्षापर्यंत आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण कोणतंही फळझाड हे साधारणतः 2 ते 3 वर्षानंतर फळं द्यायला सुरुवात करत असतं. तर म्हणजे थोडक्यात त्यांचं उत्पादन हे साधारणतः 3 वर्षानंतर आपल्याला बघायला मिळतं. तर सुरुवातीचा जो काही 2 ते 3 वर्षामधला तो त्यांचा खर्च आहे तर तो जास्त आहे. मग हा खर्च साधारण शेतकऱ्याला झेपू शकत नाही, किंवा तो शेतकरी हा एवढा खर्च करू शकत नाही. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज देअर इज अ लॉंग ज्युवेनाइल पिरियड
of fruit plants, and the fruit crops start fruiting after 2 to 3 years of planting. So there is no any income at the starting of crop. जसं मी आत्ताच म्हटलं की सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षानंतर ही फळं द्यायला सुरुवात करतात किंवा त्यांचं प्रोडक्शन स्टार्ट करायला सुरुवात करत असतात. तर त्यामुळे सुरुवातीचा जो काही पिरियड आहे फ्रॉम प्लांटिंग टू फर्स्ट हार्वेस्टिंग, तोपर्यंत त्यांचा जो पिरियड आहे त्याला आपण ज्युवेनाइल पिरियड असं म्हणतो. तर हा पिरियड जो आहे तो त्यांचा फार मोठा आहे, कारण सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन किंवा इन्कम त्या शेतकऱ्याला मिळत नाही, तर उलट त्याच्यापेक्षाही त्याचा जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो. तर हा खर्च शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस जमेल असं नाही. शिवाय आफ्टर 2 to 3 years प्लांटिंग म्हणजे 2 ते 3 वर्षांचं प्लांटिंग झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला नंतर उत्पादन मिळायला स्टार्ट होते. सो देअर इज नो एनी इन्कम ॲट दी स्टार्टिंग ऑफ दी क्रॉप. म्हणजे त्या शेतकऱ्याला किंवा त्या फार्मरला सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन मिळत नाही किंवा इन्कम मिळू शकत नाही. हा एक तोटा आहे. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज देअर इज लॅक ऑफ हाय क्वालिटी फ्रूट प्लांट्स. बऱ्याच वेळा फ्रूट फार्मिंग हे केलं जाते किंवा फ्रूट ऑर्चर्डची शेती ही केली जाते, पण त्याच्यामध्ये हाय क्वालिटी फ्रूट प्लांट्स मेंटेन केले जात नाही. म्हणजे वेळोवेळी त्यांच्यामध्ये स्प्रेइंग किंवा त्यांची सुपरविजन करणं, पाहणी करणं हे आपल्या बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना जमत नाही किंवा ते व्यवस्थित करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो आणि त्यामुळे जे काही चांगल्या क्वालिटीचे फ्रूट्स आहेत किंवा फ्रूट क्रॉप्स आहेत ते मेंटेन होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे जे मिळणारे जे उत्पादन आहे किंवा फ्रूट हार्वेस्टिंग जे आहे तर ते आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फ्रूट्स मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आपल्याला कमी मिळते. म्हणजे जर आपण एवढा जास्त खर्च करून सुद्धा जर त्याची व्हॅल्यू आपल्याला कमी मिळाली तर त्याच्यामधून आपल्याला काहीच फायदा मिळू शकत नाही. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज देअर इज faulty marketing system and the lack of marketing facilities is a big problem in expansion of horticulture. There is a faulty marketing system म्हणजे जी काही मार्केटिंग सिस्टीम आहे तर ही बऱ्याच प्रमाणात फ्रूट फार्मिंगच्या चुकीच्या पद्धतीने मांडली जाते किंवा त्याच्यामध्ये लॅक ऑफ मार्केटिंग फॅसिलिटीज असतात. म्हणजे आपल्या फ्रूट फार्मिंगमधून उत्पादन काढल्यानंतर त्याचं मार्केटिंग होणं खूप गरजेचं असतं. लगेच मार्केटिंग फॅसिलिटी त्याला अवेलेबल असणं गरजेचं असतं. म्हणजे जे काही प्रोडक्शन ऑब्टेन झालेलं आहे तर ते प्रोडक्शन आपल्याला मार्केटपर्यंत नेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधून त्यावेळेस आपल्याला फायदा मिळत असतो. पण बऱ्याच वेळा ह्या मार्केटिंग फॅसिलिटीज अवेलेबल नसल्यामुळे जो काही आपण हॉर्टिकल्चर एक्सपान्शन म्हणतो, आपण जे हॉर्टिकल्चर चांगल्या प्रकारे एक्सपान्शन करू शकतो तर ते आपण करू शकत नाही. सो दॅट्स वाय this faulty marketing system is a big problem in expansion of horticulture. Then next disadvantage is also sometimes there is a lack of storage and transportation facilities. बऱ्याच वेळा फ्रूट ग्रोईंग केल्यानंतर त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळेस ते फ्रूट अवेलेबल होत असतं त्यावेळेस जर त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची व्हॅल्यू मिळत नसेल तर त्यावेळेस त्याला स्टोरेज फॅसिलिटी असणं गरजेचं आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीसुद्धा असणं गरजेचं. जर आपण त्या जमिनीतून किंवा त्या लँडमधून उत्पादन काढलं असेल किंवा फ्रूट फार्मिंगचं उत्पादन आपल्याला मिळालेलं असेल तर त्यावेळेस ते उत्पादन मिळाल्यानंतर किंवा ते हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन होणं लगेच गरजेचं आहे. कारण की बरेचसे फ्रूट्स हे पेरिशेबल इन नेचर असतात, म्हणजे नाशवंत असतात, कारण त्या फ्रूट्समध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असते किंवा वॉटर कंटेंट इज मोर. म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे फ्रूट्स लगेच नाशवंत व्हायला सुरुवात होत असतात. तर त्यामुळे त्या जमिनीपासून किंवा जो काही आपला प्लॉट आहे, जे काही ऑर्चर्ड आहे तिथपासून आपल्याला त्या मार्केटपर्यंत ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज अवेलेबल असणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा ह्या ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज किंवा स्टोरेज फॅसिलिटीज अवेलेबल नसतात. बट नाऊअडेज ह्या फॅसिलिटीज जास्तीत जास्त प्रमाणात सुधारायला सुरुवात झालेली आहे. परंतु आत्ताच्या समटाईम्स ह्या फॅसिलिटीज अवेलेबल नसल्यामुळे हा एक आपल्याला तोटा होऊ शकतो. देन नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज द फ्रूट्स आर सोल्ड ॲट व्हेरी हाय कॉस्ट इन द मार्केट. सो मिडल इन्कम ग्रुप हॅज लो पर्चेसिंग पॉवर ऑफ द फ्रूट्स. द फ्रूट्स आर सोल्ड ॲट व्हेरी हाय कॉस्ट. काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी फ्रूट्स हे फार
जास्त किमतीमध्ये विकले जातात. त्याच्यामुळे जो मिडल इन्कम ग्रुप आहे की ते हे फ्रूट्स परचेस करू शकत नाही किंवा कन्झ्युम करू शकत नाही. तर हा एक तोटा आपल्याला पाहायला मिळतो की जर फ्रूट्सची डिमांड फार कमी असेल किंवा त्याच्यामध्ये डिमांड जास्त असल्यामुळे कधी कधी त्यांच्यामध्ये फ्रूट व्हॅल्यूसुद्धा वाढत असते. तर अशा वेळेस जो मिडल इन्कम ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये लो परचेसिंग पॉवर डेव्हलप होते, म्हणजे ते काही हे फ्रूट घेऊ शकत नाही किंवा कन्झ्युम करू शकत नाही. देन नेक्स्ट डिसएडवांटेज इज most of the fruits are highly perishable in nature because of their high water content. For example, sapota, mango and banana. Most of the fruits are highly perishable in nature. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काही बऱ्यापैकी फ्रूट्स हे हायली पेरिशेबल असतात, नाशवंत असतात, कारण त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. बघा आपण बऱ्याच वेळा केळी बघितली किंवा चिक्कू बघितलं तर ते जर लवकर कन्झ्युम नाही केलं तर त्याच्यामध्ये ते लगेच खराब व्हायला सुरुवात होते, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असतं. तर त्यासाठी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी त्यांना लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. देन लास्ट डिसएडवांटेज इज ऑल्सो देअर इज अ लॅक ऑफ प्रोसेसिंग युनिट्स फॉर एक्स्ट्रा फ्रूट प्रोडक्शन. प्रत्येक वेळेस जेवढं फ्रूट प्रोडक्शन आपल्याला अवेलेबल होत असतं तर तेवढं सगळं फ्रूट प्रोडक्शन आपल्या मार्केटमध्ये विकलं जात नाही. तर ॲट दॅट टाईम जे काही एक्स्ट्रा फ्रूट प्रोडक्शन असतं तर त्यासाठी आपलं प्रोसेसिंग युनिट्स असणं गरजेचं आहे. ह्या प्रोसेसिंग युनिट्समध्ये फॉर एक्झाम्पल जॅम, जेली, पिकल्स असे बाय प्रोडक्ट्स तयार केले जातात. तर असे प्रोसेसिंग युनिट्स आपल्या आसपास किंवा जवळपास असणं खूप गरजेचं असतं. तर हे एक्स्ट्रा जे फ्रूट प्रोडक्शन असेल तर त्यासाठी एक चांगल्या प्रकारे प्रोसेसिंग युनिट्स अवेलेबल झाल्यामुळे ते शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी हे प्रोसेसिंग युनिट्स डेव्हलप नसल्यामुळे, म्हणजे कमतरता असल्यामुळे ह्या प्रोसेसिंग युनिट्सची हे फ्रूट प्रोडक्शनचा आपल्याला उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. सो दॅट्स वाय दिस इज दी डिसएडवांटेज ऑफ फ्रूट ग्रोइंग. सो टुडे वी see these all advantages and disadvantages of fruit growing. I hope you understand these advantages and disadvantages. Okay, thank you.